बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा
वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपटाऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत्सुन्नगाराच्या चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपटाऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत्सुन्नगाराच्या चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात.
एकंदरीतपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकंदरीतपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकंदरीतपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे.
एकाच पात्रात तीन वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. तीन वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा तीन रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात तीन वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. तीन वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा तीन रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात तीन वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू.
अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे,
वेगळ्या शैलीतील व नाविकपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असेल तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविकपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असेल तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविकपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असेल तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती,
धनंजय स. देशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत्सुन्नगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय स. देशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत्सुन्नगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय स. देशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत्सुन्नगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते.
या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते,
हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपटाऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपटाऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे.
नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगाराच्या चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगाराच्या चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो.
तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट
दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर
वर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटांमधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सत-गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक
समप्रिय, प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावरून अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावरून अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावरून अवलंबून असते. हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत.
दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक सौशिक पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स. चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक सतगुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक सौशिक पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू.
अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे, वेगळ्या शैलीतील व नाविन्यपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. बोल बोल राणी या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट दिग्दर्शक सिद्ध विंचुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे, माधुरी भारती, धनंजय सरदेशपांडे हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाची थोडक्यात कथा. बोल बोल राणी ही एका हत्येच्या रहस्याभोवती फिरणारी पारंपरिक गुन्हेगार चित्रपटापेक्षा वेगळी कथा आहे. माया नावाच्या स्त्रीवर तिच्या पत्नीच्या हत्येचा आरोप असतो. एका पत्रकाराच्या तपासातून ही कथा पुढे सरकते. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रसिद्ध रोशोमोन इफेक्ट वापरण्यात आला आहे. 3 वेगवेगळे साक्षीदार एकाच घटनेत आणि मायाच्या व्यक्तिमत्त्वाचे 3 अगदी भिन्न पैलू मांडतात. एकत्रितपणे ती एक शोषित पत्नी, एक बेधडक व व्यसनी स्त्री आणि एक समप्रिय प्रेयसी अशा 3 रूपात दिसते. सत्य हे बनणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू. साई ताम्हणकरचा दमदार अभिनय. हा या चित्रपट पूर्णपणे साई ताम्हणकरचा आहे. एकाच पात्रात 3 वेगवेगळ्या छटा तिने अतिशय सहजपणे आणि प्रभावशालीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक सिद्ध वेंचुरकर यांनी प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलीत आणि रंगसंगीत दाखवला आहे. नाट्यगृहातील नाटकासारखी त्यांची मांडणी लक्ष वेधून घेते. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटाच्या काही नकारात्मक बाजू. अस्पष्ट क्लायमॅक्स चित्रपट 2 तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, परंतु शेवटच्या भागात योग्य तो निष्कर्ष निघत नाही. थेट उत्तर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना हिरमोड होऊ शकतो. तर शेवटी बोल बोल राणी हा मराठी चित्रपटामधील एक धाडसी आणि प्रयोगशील प्रयत्न आहे. जर तुम्हाला नेहमीच्या छापाचे थ्रिलर चित्रपट ऐवजी माणसाच्या मानसिकतेचा शोध घेणारे,
वेगळ्या शैलीतील व नाविकपूर्ण सिनेमा पाहायला आवडत असतील तर साई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.